विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कामगार न्यायालय अधिकरणे व राष्ट्रीय अधिकरणे यांच्या पीठासीन अधिकारांबाबतच्या निर्भरता विषयी पाहणार आहोत. जर एखादी व्यक्ती ही निपक्ष नसेल किंवा 65 वर्षाच्या वयाला पोहोचलेली असेल, अशा कोणत्याही व्यक्तीला कामगार न्यायालय अधिकरण किंवा राष्ट्रीय अधिकरण याचा पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणार नाही किंवा ती पीठासीन अधिकारी म्हणून पदावर असण्याचे चालू राहणार नाही. तर आपण कलम 7 मध्ये कामगार न्यायालय अधिकरणे व राष्ट्रीय अधिकरणे यांच्या पीठासीन अधिकाराबाबतच्या निर्भरतेविषयी पाहिलेलो आहोत. निर्भरता म्हणजे योग्य नसणे. जर एखादी व्यक्ती ही निपक्ष व्यक्ती नसेल, म्हणजे त्या व्यक्तीला जर एखाद्याची बाजू पटत असेल किंवा पूर्वग्रह असेल, म्हणजे एखादी व्यक्ती चांगली आहे त्या बाजूनं जर ते निर्णय देऊ शकत असेल किंवा पूर्वग्रह दूषित असेल किंवा ही व्यक्ती चांगली नाही हिच्याकडून निर्णय देऊ नये असा असेल, म्हणजे ती व्यक्ती निपक्ष नसेल, तर ती व्यक्ती आपण पीठासीन अधिकारी म्हणून नेमू शकत नाही, कुठेही नेमू शकत नाही. कामगार न्यायालय असू जा, अधिकरण असू जा किंवा राष्ट्रीय अधिकरणे असू जा, किंवा ती व्यक्ती 65 वर्षाच्या वयाला पोहोचलेली असेल तरी तिला आपण पीठासीन अधिकारी म्हणून निवडू शकत नाही. तर आपल्याला याच्यामध्ये फक्त 2च पॉईंट लक्षात ठेवायचे. एखादी व्यक्ती ही निपक्ष व्यक्ती नसेल किंवा 65 वर्षाच्या वयाला पोहोचलेली असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीला कामगार न्यायालय अधिकरण किंवा राष्ट्रीय अधिकरण यांचा पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणार नाही किंवा ती पीठासीन अधिकारी म्हणून पदावर असण्याचे चालू राहणार नाही. तर आपण पाहिलेलो आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये कलम 7 मध्ये कामगार न्यायालय आहे, कलम 7 मध्ये अधिकरणे आहेत, कलम 7 मध्ये राष्ट्रीय अधिकरणे आहेत आणि कलम 7 मध्ये अधिकाराबाबत निर्भरता आहेत. तर आपल्याला जोड्या लावा म्हणून सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये हे सगळे कलम दिलेले असतील आणि त्याच्या जोडीला जे आहेत म्हणजे अधिकरणे न्यायालय हे खालीवरी पॉईंट करून दिलेले असतील. तर आपल्याला त्याचे उत्तर अचूक मिळवायचं असेल तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे कलम 7 मध्ये कामगार न्यायालय, कलम 7 मध्ये अधिकरणे, कलम 7 मध्ये राष्ट्रीय अधिकरणे आणि कलम 7 अधिकाराबाबत निर्भरता. तर आपला इथे म्हणजे ह्या जर वेगवेगळ्या कलमावर जर प्रश्न विचारले तर आपले 4 प्रश्न कुठेच गेले नाहीत. आणि जर ह्या जोड्या लावा म्हणून जर एक जरी प्रश्न आला तर आपण न चुकता 1 मार्क आपण मिळवू शकतो, म्हणजे कुठेही निगेटिव्ह आपले मार्क जाणार नाहीत. तर आपल्याला सर्वांना समजले का विद्यार्थी मित्रांनो? कलम 7 कामगार न्यायालय, कलम 7 अधिकरणे, कलम 7 राष्ट्रीय अधिकरणे आणि कलम 7 अधिकाराबाबत निर्भरता. तर इथे आपलं कलम 7 अभ्यास पूर्ण झालेला आहे.